मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. 5 खासदार आणि 4 आमदार फुटणार. शिंदेंना चारही बाजूनी चित्त करण्याची वेळ आली आहे. केंद्रात गरज म्हणून ठेवलेले शिंदे आता सेटलमेंटच्या तयारीत आहेत. फुटीचा दुसरा अंक मुंबईत रंगणार आणि सगळी तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. फडणवीसांना पुढे करून मोठा खेळ होणार. पुढील 2 महिन्यात एक गाव 2 तुकडे. केंद्रातून हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा तापल्या आहेत. उदय समानतासह 22 आमदार फुटतील आणि थेट भाजपात जातील अशी चर्चा आधीपासूनच रंगत आहे. आता या चर्चेत फक्त हवेतलेल्या नाही आहेत, त्यात तथ्य असल्याचे संकेत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. या सगळ्या घडामोडींकडे पाहता एकच फक्त चित्र स्पष्ट होत आहे. शिंदे सेनेचे अनेक आमदार, विशेषतः खासदार, हे कधीही भाजपात जाऊ शकतात. मग आता साम दाम दंड भेदाचा पूर्ण प्रयोग यासाठी वापरला जाणार आहे. लक्षात घ्या, 2024 लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी मतदान झालं. बहुमतांसाठी लागणारे 272 जागा, भाजपाला मिळालेल्या 240 जागा, म्हणजेच सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 32 जागांची उणीव होती. ही उणीव भरून काढण्यासाठी भाजपाने ताबडतोब आईला दोष शोधले. चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार, नितीश कुमारांचे 12 खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार, या तीन टेकूंवर आज केंद्राची सत्ता उभी आहे. आणि या टेकूंपैकी एक शिंदे गट कधी डळमळेल याची जाणीव केंद्राला आहे. म्हणूनच पुढील हालचालीत साम दाम दंड भेदाचा वापर अपरिहार्य करणार आहे. केंद्रातील सरकार पूर्णपणे या तिन्ही टेकूंवर उभं आहे, हे आता उघडगुपीतच आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही वेळ येता पलटी मारू शकतात, या त्यांचा इतिहास तसाच सांगतो. एकनाथ शिंदेंनी पक्षचिन्ह आणि मालकीच्या गंता सोडवल्यानंतर भाजपला रामराम करणंही अशक्य नाही. म्हणूनच केंद्र सरकारला टिकवायचं असेल तर शिवसेनेला खासदार भाजपांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. याच धाग्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रात स्थलांतर चर्चांना जोर मिळतोय. एकनाथ शिंदे यांच्या 7 खासदारांना हातच रोखून ठेवण्यासाठी भाजपने आधीच पावलं उचलली आहेत. शिंदेंचा सर्वात मजबूत किल्ला कल्याण आणि ठाणे इथे रवींद्र चव्हाणांनी आक्रमकपणे फिल्डिंग लावलेली आहे आणि श्रीकांत शिंदेच्या भोवती तर थेट राजकीय ट्रॅप बसवलेला गेला आहे. रवींद्र चव्हाणांना अधिक शक्ती देण्यात आली आणि त्यामुळे धोक्याची जागा म्हणून आता श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ उघडपणे ओळखला जाऊ लागला आहे. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या भागात संजय केळकरांना भाजपाचे थेट बळ पुरवले. संभाजीनगर ह्या शिंदे सेनेचा पारंपरिक किल्ला, तिथे संदीपान भोमरे यांची जागा होती, पण आता तिथे राजू शिंदे आणि मराठा समाजातील विनोद पाटील हे नाव पुढे करून भाजपाने नवीन समीकरण उभं केलं आहे. बुलढाण्यात प्रताप जाधव यांच्या विरोधात संजय कुंटे किंवा रविकांत तुपकर यांच्या उभ्या करण्याच्या मोहिमेचा सूर ठेवण्यात आला आहे. मावळचे श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने आणि मुंबई उत्तर पश्चिमेकडे रवींद्र वायकर यांची ही परिस्थिती काही वेगळी नाही. प्रत्येकावर दबाव आणि पर्याय दोन्ही बाजूंनी तयार ठेवलेत. एकनाथ शिंदे आजही भाजपासोबत आहेत, परंतु त्यांच्या लोकांना दिलेले संदेश मात्र अगदी वेगळं चित्र दाखवू लागलेत. मात्र भाजपामधील रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्यासारखे आक्रमक नेते शिंदे गटाला कधीही दूर ढकलू शकतात. हे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे दिसून आलंय. यामुळेच आता केंद्रातील 7 खासदारांना भोवती ट्रॅप बसवला जात आहे. मोदी सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर हे खासदार आपल्या बाजूला ठेवणं भाजपासाठी आवश्यक आहेत आणि हे काम शिंदे परवानगी न घेता फडणवीस स्वतःच्या राजकीय स्ट्रॅटेजीतून पूर्ण करू शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात जर शिंदेंना बाजूला सारलं तर ते थेट भाजपाच्या विरोधात जातील, याची झलक अलीकडे घटनांमधून मिळाली आहे. म्हणूनच शिंदे गटातील संख्याबळ टिकवण्यासाठी आणि ते आपल्या बाजूला फिरवण्यासाठी फडणवीस आता तिसरा मोठा डाव खेळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिवाळी अधिवेशनाचाच गाजाबाजा आहे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याने शिवसेना पुन्हा 2 भागात पेटली. सत्ता चालवणाऱ्या शिवसेनेचे 2 गट आणि त्यातच एकाच गटातून 22 आमदार मुख्यमंत्रीच्या बाजूला गेलेत अशी चर्चा तापली आहे. या 22 आमदारात एक स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणून घेतो. त्याचे उद्योगधंदे काय आहेत ते मला चांगलं माहिती आहे असा थेट इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. आता उदय सामंत 22 आमदारांसह भाजपात जाणार अशी चर्चा पुन्हा जोर धरते. आणि प्रश्न हा, भाजपला खरंच हे करण्याची गरज आहे का? उत्तर फक्त एकच, हो, अगदीच आहे. कारण भाजपला वाढता विस्तार आणि विरोधकांना कमकुवत करण्याची नवीन धोरण पाहता शिंदेंना मित्रपक्ष म्हणून ठेवण्यात भाजपला आता फार सारा सोडलेला नाही. त्यापेक्षा
त्यांच्या नेत्यांना थेट भाजपच्या झेंड्याखाली खेचून घेऊन महाराष्ट्राला भाजपमय करण्याचा प्लॅन अधिक वेगात आहे. आदित्य ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देताना उद्या कोणीही हेही म्हणू शकतं. आदित्य ठाकरे यांच्याकडील ते 20 आमदारही भाजपच्या गळाला लागतील. पण आत्ताच्या परिस्थितीकडे नीट बघितलं तर फक्त एकच गोष्ट स्पष्ट जाणवते. देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून अजूनही खेळ बदलण्या इतकी ताकद आहे. भाजपला हे 20 आमदार फोडण्याची अजिबात गरज नाही. कारण परिस्थिती अशी आहे की ते न फोडताही स्वतःहून भाजपाकडे नेण्याची शक्यता अधिक आहे. शिंदेंना सोडून आमदार भाजपकडे का वळू शकतात यामागची मुख्य कारणं आधी समजून घ्यायला हवीत. सर्वात पहिलं, मध्यरात्री एकनाथ शिंदे 29 आमदारासह सुरत गुवाहाटीला गेले. तेव्हा ते 29 जणांमध्ये पुढे एक आमदार जोडला जाऊ लागला. आणि हे जोडले गेलेले आमदार खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवर गेले अशी चर्चा त्या जोरात होती. त्याला पुष्टीसुद्धा बच्चू कडू यांनी दिली होती. म्हणजेच नंतर जे लोक शिंदे गटात गेले ते शिंदे यांच्या प्रभावामुळे कमी आणि फडणवीसांच्या सिग्नलमुळे अधिक गेले हे स्पष्ट दिसत होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळचे असलेले आमदार. हे आमदार गेली 2 वर्ष शिंदेकडे असले तरी त्यांची खरी राजकीय नाळ आणि धोरणात्मक निष्ठा भाजपकडे असल्याचं सतत दिसत आलं आहे. म्हणूनच पुढच्या पोटीमध्ये हेच लोक सर्वात आधी भाजपात शिफ्ट होऊ शकतात. त्यांची नावे समोर येतात कारण त्यांची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. रामदास कदम हे शिंदेपेक्षा सिनियर आणि स्वतःच्या स्तराला शोभेल अशी भूमिका न मिळालेले त्यांनी अनेकदा सूचित केलंय. गजानन कीर्तिकर त्यांच्या पत्नीचे विधान तर अजून कडवे आहेत. शिंदेंच्या हाताखाली काम करायचं शल्य आहे असं त्यांनी उघड बोलून दाखवलं होतं. उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक्समध्ये सर्वात महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांची पुढची दिशा काय असेल याचा अंदाज घेणं कठीण नाही. तिसरं मोठं कारण म्हणजेच मूळचे भाजपवासी पण शिंदे सेनेकडून निवडून आलेले गेले नेते. या नेत्यांची खरी राजकीय मूळ भाजपातच आहे. त्यामुळे भाजपकडून एकच आदेश आला तरी हे नेते पुन्हा आपल्या मूळ घरात जाणार याबद्दल कुठलीही शंका नाही. आता उदय सामंतांसोबत कोण कोण जाऊ शकतं? त्यांच्या व्यतिरिक्त सर्वात पहिलं नाव येतं रामदास कदम, राजकीय पूर्णवर्षांचा मोठी इच्छा असलेले. आणि दुसरं नाव गजानन कीर्तिकर, ज्यांना स्वतःचा स्वतंत्र राजकीय सन्मान परत मिळवायचा आहे. तानाजी सावंत पहिल्या कॅबिनेटमधले सुपर मंत्री मानले गेलेले पण नंतर त्यांचा साईडलाईन करण्यात आला. या नाराजी बी आजही जिवंत आहे. आता पुढे पाहिलं तर अमोल खताळ आणि विठ्ठलराव लंगे हे शिंदे गटाचे आमदार असले तरी त्यांची नाळ विखे पाटील घराण्याशाही अधिक घट्ट आहे आणि विखे सध्या भाजपामध्ये महत्त्वाची भूमिका आहेत. म्हणून उद्या जर हिंदुत्वाच्या किंवा इतर कोणत्याही समीकरणाच्या आधारावर नवीन साठगाठ झाली तर उदय सामंतांसोबत अमोल खताळही जाऊ शकतात अशी चर्चा सतत ऐकू येते. असो, ही सगळी नावं, चर्चा, शक्यता वेगळ्या असल्या तरी एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. शिंदे गट सध्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण एकामागून फक्त एक शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवरच सुरू झालेल्या चौकशा यामुळे गटात भीती, ताण आणि राजकीय गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर उघड होणारी प्रकरणं, कधी आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार, कधी शिंदे यांची भल्या पार्टीची दिल्लीवारी आणि त्यात भर म्हणजे शिंदेंचे तेच विधान. अहंकाराने रावणाची ही लंका जळाली होती. हे सगळे डॉट्स जोडले तर आजही परिस्थिती एकच सांगते. शिंदेंना आता वेगळी चूल मांडल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पण प्रश्न मोठा आहे, या नवीन चुलीवर भाकरी थापायला आणि भाजी करायला किती आमदार प्रत्यक्षात सोबत उभे राहतील हे सांगणं आजच्या घडीला कोणासाठीही कठीण आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहता? तुमचं मत जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्व आणि विशेष सलाखमत व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.